शिवस्मारक यात्रा जी आहे ते परळीमध्ये आली आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी बाळराजे आवारे पाटील माझ्यासोबत आहेत। पाटील साहेब, काय या शिवस्मारक यात्रेच्या दरम्यान परळीमध्ये आलाय, काय या यात्रे दरम्यानची अधिक माहिती काय द्याल? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी बाळराजे आवारे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी ह्या 101 शिवस्मारकाची रॅली काढलेली आहे आणि ह्या रॅलीचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर आपण 18 पगड जातील आणि 12 बलुतेदारांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करून जसे शिवरायांचे विचार होते, कुठलाही जातीवाद नको, कुठलंही राजकारण नको, कुठलाही स्वार्थ नको, ह्या रॅलीच्या माध्यमातून समाज हिताचं काय कार्य करता येईल, कुठला द्वेष नाही, कुणाबद्दल काही व्यथा पण नाही। आज फक्त महाराष्ट्रात जो पेटलेलं वातावरण आहे हे महाराष्ट्रातल्या सगळं वातावरण शांत होऊन गुन्ह्या गोविंदाने छत्रपती शिवरायांच्या विचाराचं स्वराज्य स्थापन व्हावं यासाठी शिवरायांची छत्रपतींची रॅली काढण्यात आली आहे। बाकी जे स्मारक जे आहेत ते शिवाजी महाराजांचे ते वितरित कसे कुठं केले जाणार? मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये। हो, या अगोदर पाहिलं गेलं तर EVMच्या विरोधात देखील उपोषणला तुम्ही बसला होतात, त्यावेळेस आम्हाला तुमच्याशी संवाद साधणं झालं नाही, मात्र प्रशासनाकडून त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती देण्यात आली? ते बघा, EVMच्या विरोधात मी बसलो होतो कारण मी लोकशाहीसाठी आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा सर्वसामान्य नागरिक आहे आणि ज्यावेळेस मी त्या EVM विरोधात 13 दिवस उपोषणाला बसलो, 13व्या दिवशी रात्री 2-2:30च्या दरम्यान पोलीस प्रशासनाने येऊन आम्हाला उठून दादागिरी करून उठून नेलेलं आहे। परंतु मी तुमच्या माध्यमातून त्या विषयाला परत एकदा उजाळा देतो, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एवढी मोठी दुःखद घटना झाली होती म्हणून आम्ही त्या विषयात आजपर्यंत दादांच्या जाण्याने सगळं महाराष्ट्र दुखवलेलं आहे, आम्ही पण दुखवलेलं आहे। एवढा मोठा आधार गेल्यामुळे आम्ही शांत होतो, परंतु येणाऱ्या काळात त्या EVM विरोधात आमचं एवढ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन होणार आहे, आमची तयारी चालू आहे। सरकारने राज्य निवडणूक आयोगाने, केंद्र निवडणूक आयोगाने तयारीला लागावं। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा त्यांना लय मोठा एक धप्पा आणि गनिमिकावा लवकर मिळणार आहे। या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय, मात्र एवढा अपेक्षित होता एवढा मोठा प्रतिसाद? दादा, मला खरं सांगू, मला महाराजावर काम करायची सवय, मी अपेक्षा ठेवत नाही, बस एवढंच सांगेल। छत्रपती या वर्षीची जयंती नेमकी काय आगळी वेगळी असणार आहे तुमच्यासाठी? काय म्हटलं? जयंती आगळी वेगळी काय असणार आहे या वर्षीची शिवाजी महाराजांची जयंती? ह्या वर्षीची शिवाजी महाराजांची जयंती आगळी वेगळी याच्यासाठी असणार आहे, 18 पगड जातीने आणि 12 बलुतेदारांनी एकत्र येऊन जयंती साजरी करायला सुरुवात केलेली आहे। ओके, धन्यवाद। हे होते आवारे पाटील आणि त्यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल। मात्र आणखीन काही या यात्रेसंदर्भात नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य जुंबडिया, बीड, परळी।